काय ग, मी तुला ते किट आणून दिलं होतं, ते चेक केलं का तू? चेक केलं ना. मग काहीच नाही निघालं. काहीच नाही निघालं. आपण आधी चुका केल्या ना, त्या गोळ्या बिळ्या खायच्या, त्याच्यामुळे ते होत नाही वाटतं. पहिलेच आपण असं करायला नको होतं, कारण की पुढचा विचार केलाच नव्हता आपण असं काय होईल असं. मला तर वाटतंय, हे बघ, आता तर होणार नाही आपल्याला, एखादी दत्तकच घेऊन टाकू. दत्तक घ्यायचं? हा, मग काय ऑप्शन नाही ना ग. नाही हो, नाही नाही, दत्तक बित्तक मला नको आहे. कसं आहे, आपलं लेकरू ना आपलं स्वतःचं पाहिजे. ग, तुझं म्हणणं ठीक आहे, पण आता नाही होते आपल्याला, तर मग काय करणार आहे? आता आपण किती ट्राय करतोय, 5 वर्ष आले ना, 5 वर्षापासून ट्रायच करतोय. काही दुसरं ऑप्शन असेल ना? मला तुमचं आणि माझंच बाळ पाहिजे. माझं जरी नसलं तरी चालेल, तुमचं बाळ पाहिजे. माझं बाळ पाहिजे म्हणजे तुझं म्हणणं असं आहे? माझ्याकडे एक आयडिया आहे, थांबा. हं, माझं म्हणणं असं आहे हं. की माझी एक मैत्रीण आहे, हां तिच्याशी मी बोलून बघते. हां हां. तुम्ही तिच्याशी थोडेसे संबंध करा, मग जे बाळ होईल ते आपण घेऊन टाकू. नाही ग, येडी झाली का? मी तुझ्याबद्दल लॉयल आहे खूप, मला नाही जमणार आहे असं दुसऱ्या बाईसोबत झोपायचं. आणि तुम्हाला कुठे काय चुकीचं करायचंय? जे काही करायचंय ना ते आपल्या बाळासाठी करायचं आणि माझ्यासाठी करणार. करशाल ना तेवढं प्लीज? बघ, तुला प्रॉब्लेम नसेल तर मी करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मग ते योग्य नाही ना ग, असं मी दुसऱ्या लेडीज सोबत झोपायचं. आणि अहो ऐका ना प्लीज ना, तेवढं करा माझ्यासाठी. मला ना स्वतःचं बाळ पाहिजे. ठीक आहे, मग बघ कोणी असेल तर तसं. हां, चला तुम्ही माझ्यासोबत. मी माझ्या मैत्रिणीशी बोलणं करून घेते तिकडे जाऊन. चला, जास्त दूर राहत नाही, तिथं जवळ राहते. मग तुझ्या मैत्रिणीला तू आधी सांगितलंय का की असं? सांगितलं नाहीये, पण मी बोलते तिच्याशी. ठीक आहे, चल. चल. कशासाठी बोलवलं असेल सविताने मला? काहीतरी विषय असेल, त्याशिवाय ती बोलवणार नाही मला. हो हो, ये ना. आता तुझाच विचार करत बसले मी. बसा ना. अगं सॉरी, असं न विचारता आले तुझ्या घरी. असं काही नाही. हां, फक्त एक कॉल करून दिला आणि तेवढं सांगून दिलं येतोय बा असं. हो हो हो. बरं, थांबा, मी मी काय- पाणी आणू का जरा? नाही अगं, पाणी बिणी काय नाही. पाण्याची काही गरज नाही सध्या तर. हां हां हां. आम्हाला बोला. वेगळ्या गोष्टीची गरज आज आहे. कशी आठवण आली तुला माझी? अगं तुझी आठवण रोज येते मला. का? तू खूप बेस्ट फ्रेंड आहे ना माझी, आहे त्याच्यामुळे. बेस्ट फ्रेंड मी, पण काहीतरी असेलच की. आज एवढं कामावरून सुट्टी घेतली. हा, ते थोडं महत्वाचं काम होतं, त्याच्यासाठी आलोय तुमच्याकडे. ऐक ना, मला तुझी एक मदत पाहिजे. बोल ना, कसली? मिळेल का? पैशांची हवी की अजून दुसरं काय? नाही, दुसरं काहीतरी, पैसे वगैरे नको आहे. अच्छा, बोल ना. पैसे खूप आहे बोला बोला, आमच्याकडे. काहीतरी सांगा. अगं तुला तर माहितीच आहे, आमच्याकडे पैसे खूप आहेत, हां. पण मूल बाळाचं सुख नाही. मग त्यात मी कसली हेल्प करू तुमची? तू हेल्प करू शकते ना, पण तू ठरवशील तर. हे बघ, कशी काय? मी नाही का दिवस रात्र त्याच टेन्शनमध्ये राहते, रडते. अगं होईल ग, तुम्ही नाही होते अगं, खूप प्रयत्न करून बघितला मी, तो विषय सोडून दे. तुला मी हे सांगते बोल ना. की मला फक्त एक मदत कर, की तू आमच्या बाळाची सरोगेट बन. काय? म्हणजे माझा नवरा आणि तू संबंध कर, आणि जे बाळ होईल ना त्यातून ते मला दे. अगं काय बोलतेस तू हे? नाही नाही, आम्ही डिसिजन याच्यासाठी घेतलंय की आता तुमचे मिस्टर पण वारलेच आहेत, बरोबर ना? सोडून दिले, वारले नाही, सोडून दिले त्याने. हा, नाही, मला हिने वारले सांगितलं. ते मी त्यांना माहित नाहीये. हां. अहो, त्यांचे हजबंडना त्यांनी सोडून दिलंय. अच्छा, हा, मग तेच त्याच्यामुळे नाही का, ती म्हणे की ती सिंगलच राहते नाही का, घरात एकटीच असते, आणि तिला पैशांची पण गरज असते. हा, मग तुझं ते टेन्शन आम्ही मिटवून टाकू. तू फक्त सरोगेट बन आमची, आणि तुझं जेवढं पैशांचं फायनान्शियल जेवढे प्रॉब्लेम असतील तेवढे सगळे मी सॉल्व्ह करून टाक. पैशांची कमीच नाही आहे ग, फक्त कमी आहे तर मूलबाळाची. आम्ही एखादं दत्तक घेतलं असतं, पण मला ना माझ्या नवऱ्याचंच बाळ पाहिजे. अहो, तिला बोलतोय मी, एखादी दत्तक घेऊन टाकू हा, आपण. दत्तक घेतलं असेल तरी पण काही हे नाही ना. नाही, पण मला माझ्या नवऱ्याचंच बाळ पाहिजे, तेव्हाच मी त्याला आपणवू शकेल मनापासनं. मला खूप चांगलं वाटेल जर माझ्या नवऱ्याचं बाळ असेल तर. हो, पण मी कसं काय हे करणार? अगं कसं काय त्याच्यात? तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते ना मी, तू फक्त तेवढं कर ना माझ्यासाठी.
बघते मी, विचार करते, पण असं नाही सांगू शकत मी डिरेक्टली काहीच. विचार काय करायचा त्याच्यात, आत्ताच विचार कर, आत्ताच सांग तू मला. हे बघा, जर तुम्हाला पैसे लागत असतील तर मी द्यायला रेडी आहे बघा. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, तुम्ही जेवढे मागाल तेवढे मी द्यायला रेडी आहे. जास्तीत जास्त आम्ही 7 ते 8 लाख रुपये देऊ शकतो तुला. बघ तेवढ्यात होतंय का तुझं? कर ना तेवढं मॅनेज माझ्यासाठी प्लीज, मी तुझ्या पुढे हात जोडते ग. अगं हात जोडू नकोस ग, माझी मैत्रिणीच म्हणून तू माझ्याकडे आलीस आणि विश्वासानं आलीस, बरोबर आहे ना? हो, ही गोष्ट मी कोणालाच नाही सांगू शकत ग. कुठे सरोगेट मध्ये शोधत बसायची? तू कशी, तू माझी आपली आहे, तू माझ्यासाठी सगळं काय करते, मग एवढी गोष्ट कर हो, ना, पण please. आता असं मला वाटतं की म्हणजे प्रेग्नन्सी नंतर चढ उतार काय झाला वगैरे तर मग अगं मी सगळं सांभाळेल ना तुला. मी माझ्या घरी नाही, तुझ्यासाठी एक स्पेशल कामवाली बाई ठेवेल. सगळं बाळ झाल्यानंतर पण ना 7 महिने तू माझ्या घरी राह, जोपर्यंत तू रिकवर होते तोपर्यंत. तू टेन्शन नको घेऊ त्या गोष्टीचं. मी सांगू का थोड्या वेळाने किंवा नाही, मला आत्ताच ऐकायचंय. जे उत्तर असेल ते सांगून द्या आत्ताच. त्यांचं काय म्हणणं आहे मग? नाही, कोणाचं? माझे हस्बंड रेडी आहे. मी त्यांना कन्व्हिन्स केलं, मी सांगितलं त्यांना की अगं तू ते फोर्स माझ्यासाठी करतेस काय त्यांना, पण- फोर्स करतेस की त्यांचंच बाळ हवंय म्हणून. मी नाही, फोर्स नाही. करते का तुम्हाला? तशी काय हरकत नाही. जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मला चालेल ते. मला आलेल्या बऱ्याच ऑफर की म्हणजे आपले शुक्राणू वगैरे असतात हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी वगैरे, तर मी तेव्हा नकार दिला होता. पण कसं आता तू खरंच, मला पैशांची गरज पण आहे आणि मला खरंच आई बनण्याचं भाग्य मिळते पुन्हा एकदा. तर त्यासाठी मग मी तुझ्यासाठी तयार होईल, बट मला थोडासा अजून वेळ दे, थोडासा. वेळ काही घेऊ नको, माझ्यासाठी तेवढं कर फक्त. आणि हे बघा, तू खरंच मान्य असेल ना तुला ही गोष्ट, तर मग आताच सुरुवात करा तुम्ही. मी ते थांबते, तुम्ही जा अगं भेटू. हो, अगं त्या म्हणताय ना की थोडा वेळ पाहिजे, तर मग घेऊ दे ना. तू खूप विचार करतेस ना म्हणून तू अशी नाही अस्वस्थ नाही नाही, झालीस. अजून टाइम थांबू नाही शकत मी. प्लीज तेवढं कर माझ्यासाठी, प्लीज. तुम्ही ऐका ना. अगं तुझी माझी ओळख आहे, पण त्यांची काहीच ओळख नाही ना माझ्या बरोबर, असं झाले ना. ओळख करा ना मग. तुम्ही मित्रमैत्रिणी बोला एकमेकांशी. मी थांबते ना, इथेच थांबते मी, कुठं जात नाही मी. तुम्ही जा बेडरूममध्ये, तुम्ही टाइम स्पेंड करा, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतील. प्लीज तेवढं कर माझ्यासाठी. हे बघा, आता ती तर फोर्स करते, पण तुम्हाला वाटत असेल टाइम घ्यायचा तर नाही, हे बघ, मी अजून टाइम नाही घालवू शकत. अगं हात कारण की जोडू मला नाही नकोस, का, मी मला तयार आता झालेली depression- आहे. हा, मग ठीक आहे, चालेल. मग तुम्ही दोघं जा बेडरूम मध्ये, जा तुम्ही दोघं. उठा ना. अगं लगेच. हा, लगेच जा ना प्लीज, उठा. जा ग, जा. तुमची तयारी नसेल तर म्हणजे आहे का तयारी? नाही नाही, आता माझी तर आहे तयारी. जा ना, आता काय बोलत बसले, जा जा. पुन्हा एकदा विचार करा. नाही, आता माझी बायको म्हणते ते, तर मग करावं तर लागेलच, कारण मला ती हॅपी हवी आहे, नाही का? अरे जा ना, टाइम वेस्ट नका करू तुम्ही इथे. जा लवकर, जा. हा, ठीक जा. आहे, चल. आता माझं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. आता मला पण बाळ होईल. किती टाइम लागतोय ना, कधी येतील हे, मला काय राहूला जात नाही. हा, बाळासाठी तर पाठवलं मी माझ्या नवऱ्याला, पण माझं मन ना तरी धडधड करतंय. झालं असेल त्यांचं. नाही नाही, असं जाणं योग्य नाही आहे. बघूनच घेते काय वाटतं. नको नको, माझा नवरा खोडून जाईल. ठीक आहे, बसते मी. झालं का? कसं झालं? चांगलं झालं ना? सॉरी, मी पण काय विचारते बावटसारखी. मी जास्त एक्साइटेड झाली ना तर मला काही सुचतच नाही मी काय बोलते काय नाही. हां, बरं मग तू ऐक ना, उद्या चेक करते? नाही अगं, मी काय बोलते, जाऊ दे, 15 दिवसात चेक कर बरं का. चालायचं मग आता. अगं
थांब जरा, रिलॅक्स हो थोडा, बस म्हणजे त्यांना पण हा थकले असतील ना. आम्ही हवा घालू का तुम्हाला दोघांना? तू पण थकली असतील ना. बरं ऐक ना, मी काय म्हणतो. हा बोला ना. मी म्हटलं की मला काय म्हणायचं होतं की म्हणजे आता तुम्ही माझ्या जवळ राहा ना, अशी पण मी एकटीच असते. नाही ग, राहिलो असतो पण आम्हाला पण थोडा टाईम भेटला असता ना सोबत, म्हणून मग तिकडेच बरे आहे आम्ही. मग एकाच याच्यावर शुअर कशी खात्री, म्हणजे कसं सांगू मी की म्हणजे प्रेग्नेन्सी असेलच? नाही नाही, मी पाठवेल ना त्यांना, मी स्वतः येईल, परत घेऊन येईल मी त्यांना, तू टेन्शन नको घेऊ. हां म्हणजे अजून जवळ राहिलं असतं तर ओळख पण चांगली झाली असती. नाही का, नाही नाही, आम्ही ना असंच तिकडे राहतो ना, तेच बरं आहे. मध्ये मध्ये येत जाऊ ना आम्ही, तू कशाला टेन्शन घेते. मध्ये मध्ये आम्ही येत जाऊ आणि मग तेव्हा तुमचं पण बेबी प्लॅनिंगचा तर डिसिजन तुझंच आहे ना. हा मग माझं त्यात काय आता, नवरा एवढं सोपवलंच माझ्याजवळ, मग राहायला काय हरकत आहे? नाही ना, नवरा तर माझाच आहे ना आहे शेवटी. तुझाच, बट कसं मला तरी वाटतं एका याच्यावर प्रेग्नन्सी नाही होऊ शकत असं मला वाटतंय. विचार कर. नाही ना, मग मी काय करेल, मध्ये मध्ये मी त्यांना घेऊन येत जाईल, नाही का? प्रेग्नेन्सी कधी असते? बाईची मासिक पाळी झाल्यानंतर 15 दिवसातच असतात ना हे सगळे प्रोसेस. तर मग बघ, डिसिजन मी तुला सांगितलं, तर आता पुढं तू विचार कर. आता त्यांचं बरोबर आहे ना ग. ठीक आहे, मग आपण दोघं राहू इथे, ठीक आहे, चालेल. दोघं राहायचं. मला चालेल असं काही नाही, बट त्यांना चालते का? मग काय म्हणताय? कारण तुझं पण घर आहे, तिकडे कोण असतील अजून घरात रिलेटिव्ह वगैरे, तर तुला काम पण असेल ना. नाही, आम्ही दोघंच राहतो. अच्छा ठीक आहे, पण मला असं वाटतं की तुझं काही काम असेल तर तू जाऊ शकतेस आणि त्यांना थांबू दे. कारण हे बघ, मी तुला सांगे 15 दिवसात काहीतरी आपलं हे होऊ शकतं. बेबी प्लॅनिंग तुझं आहे, डिसिजन तुझं आहे, विचार कर आणि मग मला सांग. मी फोर्स नाही करत, तू फोर्स केलंस मला, त्यांना पण तूच फोर्स केलंस, बरोबर? ऐका ना, आपण नाही का दिवसात ना थोडा टाइम येत जाऊ आम्ही, ठीक आहे? पण जास्त दूर नाही अगं, घर. ऐक मला ना, काय हे बघ. म्हणायचंय, 15 दिवसाचाच म्हणजे 15 दिवसासाठीच थांबायचंय ना, तर मी थांबतो मी ना. काय म्हणते, तुझं असं सांगून नाही ना सांगू शकत की मला म्हणजे तसं करायचं आहे आणि त्यांना पण तसं करायचं आहे. हा ना. मग ऐका ना, नाही असं नाही करू शकत मी. चला हो तुम्ही, चला घरी जायचं आपण. अगं पण आता सर मग काय करायचं ते सांग ना, बेबी प्लॅनिंगचं. हा करू ना आपण, रोज येते मी त्यांना घेऊन. अगं, चला ना, चला हे ना, बघ, ऐका ना, चला ना. अगं तू जा, मी थांबतो इथे. हां तुम्ही थांबता? हा. नाही हो. कारण त्यांना पण बाळ हवं आहे ना त्यांचंच. हा. मी कसं एकटं राहील? कसं एकटं राहशील म्हणजे बरोबर राहशील ना. काय 15 दिवसाची तर गोष्ट आहे. बघ आता एक वेळ डिसिजन घेतलंस ना, डेअरिंग केलंस ना, तर मग आता मागं नाही हटू शकत ना. 15 दिवस, फक्त 15 दिवस. नाही नाही, 15 दिवस काय, मी एक पण दिवस नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. नाही नाही, आम्ही येऊ दिवसभरात ना, एक टाइम चक्कर मारत जाऊ, ठीक आहे? हे बघ, मला तसं कधी काय करू शकते म्हणजे काय करू वाटते मी तुला नाही सांगू शकत ना. म्हणजे पहिले मैत्रिणी होतो आपण, अजून पण आहोत मैत्रिणी, पण एक वेळ अशी असते ना की पुरुष आणि स्त्री जवळ येतं काही वेळासाठी, तर त्याच्यातूनच बेबी होण्याचे चान्सेस असतात. तर ती वेळ कोणती असू शकते मी कसं सांग बरं. आता त्यांचं म्हणणं बरोबर आहे. एक काम कर ना, तुझा अहो तुम्ही काय मला पाठवाय मागे लागलेत? शांत बसा ना थोडंसं. मग राहा ना, मग राहा, तिकडे काही काम असेल तर राहू शकतेस मग. हा मी इथेच थांबते. हा राहू दे थांबते. ना. हो हो थांब. थोडे दिवस ती राहील आपण दोघं तिघं इथंच थांबू, ठीक आहे? इथंच थांबायचं. हो. तुला काम असेल तर बाहेर जाऊन ये, असं काय नाही. म्हणजे तेवढ्यात आमचं काही असेल तर आम्ही प्लॅनिंग करू. हा अगं हा. जाऊन ये ना तू. हा, माझ्यावर विश्वास आहे ना तुला. हे बघ, शेवटी नवरा नाही, तुझाच आहे. जायचं असेल तर आपण दोघंच जाऊ, नाही तर मग इथंच राहू दोघं जण. मग असं जर तू जर असं करशील तर मग कसं होणार आहे बेबी आपल्याला? हा, एक तर त्यांची पण इच्छा पाहिजे ना. हा, तू असं काय वागतोय ग? अगं मी काहीच नाही. तुला समजत नाही का मला काय वाटतंय ते? मी माझ्या समजतं नवऱ्याला मला. असं कसं काय सोडून जाऊ तुझ्या भरोशावर? नवरा तर माझा आहे ना, तू फक्त सरोगेट मदर बनते. बरोबर आहे, असं मग मी तुला तुमचं- काहीच नाही बोलली, आयुष्यभरासाठी बोललीच नाही मी. 15 दिवसासाठी
जोपर्यंत बेबी होण्याचे चान्सेस असतात तोपर्यंत बोलले नाही मी नाही ना. तुम्ही दोघं असं जो टाइम स्पेंड करता त्याच्यात मी पण पाहिजे ना. म्हणजे असं ठीक आहे मी समजलं, बाहेर थांबते, समजलं. मी पण तर आई होणार आहे ना. हम्म. असं हां. समजलं. मग मी नाही जाणार. ऐक तू नको माझं. जाऊ, राहा मग तू पण. हां, राहा पण कसं म्हणजे थोडंसं वेळ दिला तर चांगलं समजू शकते ना त्यांना मी. हो. मी थांबेल, इथेच थांबेल, मी पुढेच थांबायचं आहे. तुम्ही जात जा बेडरूममध्ये. तू बसलेलीच आहेस ना, तर आम्ही एकदा जाऊन येतो आतमध्ये. परत हां चल. म्हणजे मला पण भारी वाटलं त्यांच्यासोबत. त्यांनी रिस्पॉन्स बोलण्यात नका टाइम घालू. मी आलो जाऊन. बाळाच्या मोहामध्ये मी माझा नवराच नको गमावून बसायला. काय तर काय माहिती आता. पण आता तिथं बघते.